विरोधकांचा हा फक्त रडीचा डाव, भाजपच्या महिला नेत्याचा विरोधकांवर हल्ला. जनतेनं विरोधकांना नाकारलं आणि आता ते फक्त रडीचा डाव रचतायत, अशा शब्दात भाजप नेते आणि आमदार चित्रा वाघ यांनी राहुल गांधींवर आणि विरोधकांवर जोरदार प्रहार केलाय. लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर विरोधकांनी केलेले आरोप म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत, आमचा विजय झाला तर सगळं ठीक, पण आम्ही हरलो की निवडणूक आयोगावर आरोप हा विरोधकांचा ठरलेला रडीचा डाव असल्याचं त्यांनी सांगितलं. ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. लोकसभा निवडणुकीत आमच्या अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या, परंतु आम्ही दुसऱ्याच दिवशी कामाला लागलो. आम्ही गावागावात जाऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या. मात्र विरोधकांना सोयीचं राजकारण करण्याची सवय झालीय. लोकांनी त्यांना नाकारले हे ते मान्य करायला तयार नाहीत. त्यामुळेच त्यांचा हा रडीचा डाव आहे, असंही त्यांनी सांगितलं. आमचा विजय झाला तर सगळं ठीक, पण आम्ही हरलो तर निवडणूक आयोगावर आरोप हे योग्य नाही. लोकांनी दिलेला जनाधार मान्य करायला हवा. महाराष्ट्र आज प्रगतीच्या मार्गावर आहे. जनता समाधानी आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार कार्यक्षमतेनं काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात झालेल्या लावणी कार्यक्रमावर झालेल्या वादाबाबत चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे विसरले असतील, परंतु जुन्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात यापूर्वीही असे लावणी कार्यक्रम झाले आहेत. त्यावेळी शरद पवार हे स्वतः उपस्थित होते. आपण त्या कार्यक्रमाचे साक्षीदार आहोत. त्यामुळे आता झालेला कार्यक्रम काही नवीन नाही. अनेक कार्यकर्तेही त्यावेळी उपस्थित होते, असं सांगत त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची पाठराखण केली. सांगतेय की याच्यामध्ये सरकार फार जोरात काम करतंय. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपले शिंदे साहेब, अजित दादा अतिशय जोरात काम करतायत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिंदे साहेबांचं आरोग्य विभागाकडे किती लक्ष आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला इथे आवर्जून सांगायचं आहे की राज्याचे आरोग्यमंत्री आंबेडकरजी अतिशय उत्तम काम त्या ठिकाणी राज्यामध्ये करतायत. मी तुम्हाला हे सांगते की 100% सगळं ऑलवेल असेल असं नाही आहे, पण त्या ठिकाणी चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून केला जातो. आज माझं इथे येण्याचं कारणच हे, कारण देवेंद्रजींकडे महिलांच्या विषयीचा असा एखादा प्रश्न गेला किंवा स्वास्थ्य असेल, शिक्षा असेल, सुरक्षा असेल, या सगळ्या गोष्टींवरती सरकारकडे पहिली प्रायोरिटी आहे. आणि मग असं काय झालं ठाणे शहरामध्ये की इतक्या बातम्या यायला लागल्या आणि इतकी असुविधा आहे, तर तसं नाही आहे. हे लोकांपर्यंत जायला पाहिजे. जी खरी परिस्थिती आहे ती लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ती बघण्यासाठी मी आज या ठिकाणी आले. आणि मला वाटतं जो डेटा माझ्याकडे आहे तो तुमच्याकडे डॉक्टर पोचवतील, ते तुम्हाला सांगतील रजिस्टर्ड किती, अनरजिस्टर्ड किती, त्याचा डेटा आपल्याकडे येईल. वॉर्डमध्ये आपण जाऊ, तिथे आपण बघू. जर 50ची कॅपॅसिटी आहे आणि 80-85 जर महिला त्या ठिकाणी आल्या तर हॉस्पिटलने पण काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. परंतु 1 वर्षामध्ये तोही प्रश्न सुटणार आहे. 120 कोटीचं अनुदान झालेलं आहे, 60 कोटी आलेले आहेत, बाकीचे येणार आहेत. 1 वर्षामध्ये 840 बेड होणार आहेत, PNCचे 50 ते 100 होणार आहेत. त्याच्यामुळे हळूहळू या सुविधा ज्या आपल्या सगळ्यांच्या डोक्यात आहेत, अपेक्षित आहेत आपल्याला की असं असायला पाहिजे, हे व्हायला थोडा वेळ लागेल. लेट जाऊ पण थेट जाऊ. ठाण्यात ठाकरे कुटुंबियांचं स्वप्न साकार, मनसेच्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण. मनसेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या हाकेभर अंतरावर नितीन कंपनी चौकात लावण्यात आलेला एक बॅनर सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला. या बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिघांना एकत्र आणत महाराष्ट्राचं स्वप्न साकार झाल्याचं भाकीत केलं आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर तिघांच्या फोटो मागे महाराष्ट्राचा नकाशा काढत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जल्लोष करताना दाखवण्यात आले आहेत. 1 तारखेला मनसेचा मोर्चा आधी मनसेकडून लावलेल्या बॅनरची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. या बॅनरमुळे आगामी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यानं कार्यकर्त्यांमध्येही मोठा जल्लोष दिसून येतोय. नेमकं या कार्यकर्त्यांची काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी या बॅनरचा आढावा घेत या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात.
यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राऊत यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या कुबड्या टाकाव्यात, आनंद परांजपे यांचा संतप्त हल्ला. शिवसेना शिंदे गटाचे खासदार आनंद परांजपे यांनी आज पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांवर तीव्र निशाणा साधला. संजय राऊत, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे यांच्यावर त्यांनी थेट टीका केली. संजय राऊत यांच्यावर बोलताना परांजपे यांनी जर हिंदुत्व आणि स्वाभिमानाचा विचार जिवंत असेल तर राऊत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या कुबड्या टाकाव्यात. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, माझी शिवसेना काँग्रेस झाली तर दुकान बंद करेन हे त्यांनी लक्षात ठेवावं. त्यांनी पुढे राऊतांना आत्मपरीक्षण करण्याचाही सल्ला दिला. रोहित पवारांवर बोलताना रोहित पवारांना नेतृत्वाची आता घाई झालीये. दुसऱ्यांवर बोलण्याऐवजी स्वतःच्या पक्षातील पडझडीकडे त्यांनी लक्ष द्यावे असा त्यांनी सल्ला दिलाय. तर आदित्य ठाकरे यांच्यावर मतदार याद्यांबाबत आरोप करताना त्यांनी विचारलं, 19,000 बोगस मतं आता आठवतात, परंतु लोकसभा निवडणुकीत आठवली नाहीत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच जितेंद्र आव्हाड यांच्यावरही त्यांनी तीव्र हल्ला चढवला. आव्हाडांच्या मतदारसंघातच 19,000 दुबार नावं आहेत, तरी ते इतरांवर आरोप करतात, ते नकलाकार असल्याचंही त्यांनी सांगितलं. साखर संस्था चौकशीबाबत परांजपे यांनी मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावणं योग्य आहे, ज्यांचं मन स्वच्छ आहे त्याला डर कशाला, असं त्यांनी सांगितलं. शेवटी त्यांनी लाडकी बहीण योजना निरंतर सुरू राहील, तसंच महायुती म्हणून ठाण्यातील जागा वाटपाचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं सांगितलं. शिवसेना उभाठामध्ये जिवंत असेल, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वाभिमान जागृत असेल तर पहिल्या 2 कुबड्या ज्या त्यांनी घेतल्यात ना, एक काँग्रेसची आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची, ह्या कुबड्या त्यांनी पहिले टाकून द्याव्यात. ज्या परमपूज्य बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या दिवशी माझी शिवसेना काँग्रेस होईल त्या दिवशी माझं दुकान बंद करेन, त्यामुळे भांडूपच्या भोंग्यांनी कधीतरी शिवसेना प्रमुखांचे विचार, शिवसेना प्रमुखांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार, शिवसेना प्रमुखांनी दिलेला मराठी माणसाचा स्वाभिमान याचं आत्मचिंतन करावं आणि नंतर फुकटचे सल्ले दुसऱ्यांना द्यावे. असं आहे ना की त्यांनी 2 कुबड्या घेतल्या आहेत. शिवसेना उभाठाने सध्या 2 कुबड्या घेतल्या आहेत, एक काँग्रेसची आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची. त्या कुबड्या पहिले त्यांनी टाकाव्या, मग दुसऱ्यांना सल्ले द्यावेत. ठाणे शहरात आपला दवाखाना चालवणाऱ्या मेडॉन गो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर ठाणे महापालिकेनं दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकलं आहे. 4 दिवसांपूर्वी आमदार संजय केळकर यांनी आपल्या दवाखान्याच्या ठेकेदाराचा अनियमित कारभार चव्हाट्यावर मांडून बिंग फोडलं होतं. त्यानंतर पालिकेनं सारवासारव करत कारवाईचे कागदी घोडे नाचवले. या अनुषंगानं आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी पुन्हा महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन जाब विचारला. त्यावर आयुक्तांनी आपल्या दवाखान्याच्या डॉक्टर परिचारकांचे थकीत वेतन आणि जागा मालकांचे भाडे 2 दिवसात अदा करणार असल्याचं स्पष्ट केल्याचं त्यांनी सांगितलं. ठाणे महापालिका क्षेत्रात 2020 पासून 50 आपला दवाखाना सुरू करण्याचं कंत्राट कर्नाटकच्या मेसर्स मेडॉन गो हेल्थ कंपनीला देण्यात आलं, परंतु संपूर्ण करार कालावधीत या कंपनीनं केवळ
46 दवाखाने सुरू केले. मुदतवाढ देऊनही आपला दवाखाना सुरू करण्यात कंपनी कुचकामी ठरली. आपला दवाखाना येथे तपासणी करता येणाऱ्या रुग्णांसाठी प्रति रुग्ण 150 रुपये प्रमाणे महापालिकेमार्फत देयक अदा करण्यात येत आहेत. तरीही आपल्या दवाखान्यांमध्ये कार्यरत डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचं वेतन देखील अदा करण्यात आलं नाही. ही बाब दवाखान्याच्या कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे जनसंवाद उपक्रमात मांडली होती. त्यानंतर आमदार केळकर यांनी जाब विचारल्यानंतर जागे झालेल्या पालिका प्रशासनानं कंपनीच्या 2.25 कोटींच्या बँक गॅरंटीमधून डॉक्टर, कर्मचाऱ्यांचं वेतन आणि जागांचं भाडा अदा करण्याचा निर्णय खास पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलाय. आज आयुक्तांच्या बरोबर शहरामधल्या निरनिराळ्या विषयांच्या संबंधामध्ये भेट घेतली. संबंधित खात्यांचे अधिकारी हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. नुकताच जो आपण आपला दवाखाना या विषयाबद्दल फार मोठा त्यांना पगार मिळालेले नाहीत, त्याच्यामध्ये अनियमितता आहे, ते बंद झाले, याच्या संबंधी जे आपण आवाज उठवला होता, तर 2 दिवसामध्ये या सर्व डॉक्टरपासून कर्मचाऱ्यांना पगार त्यांचे जे आहे ते खात्यामध्ये जमा होणार आहेत. दुसरं म्हणजे त्या ठिकाणी हे जे दवाखाने ज्यांची भाडी थकलेली आहे, ज्यांच्या जागा घेतल्या होत्या, ती भाडी देखील 2 दिवसामध्ये दिली जाणार आहे. त्या ठेकेदाराला जो कर्नाटकमधला होता त्याला ब्लॅकलिस्ट पण केलेला आहे आणि त्याची दंडात्मक कारवाई जी आहे ती कठोरपणे केली जाणार आहे, अशा प्रकारचं आयुक्तांनी सांगितलं. पण याला पर्यायी व्यवस्था पण उभ्या राहायला पाहिजे आणि त्याच्यामुळे ही शासनाच्या माध्यमातून, केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आरोग्य मंदिरं उभी करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. जवळजवळ 44 ठिकाणी ही आरोग्य मंदिरं उभी राहणार आहेत. मी आयुक्तांना स्पष्ट सांगितलं की याच्यावर योग्य पद्धतीने मॉनिटरिंग ठेवा. ही आरोग्य सेवा गोरगरीब आमच्या लोकांना योग्य पद्धतीने मिळते की नाही, नाहीतर आकडा मोठा 43 आरोग्य मंदिरं अजून वाढणार आहेत नोव्हेंबरपर्यंत आणि प्रत्यक्ष 68 पर्यंत जाणार आहेत. पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जर आरोग्य सेवा उपलब्ध नाही झाली तर ती योग्य होणार नाही आणि ती सगळी दक्षता जी आहे ती त्या ठिकाणी घेतली जाणार आहे. दुसरा विषय जो आहे तो फेरीवाला धोरण जे आहे हे यांनी वासनात गुंडाळलं होतं. आता काही अधिकारी जे आहेत ते निलंबित पण झालेले आहेत. जे साठलोटी चालू होती ती पण नाही आहेत आणि त्याच्यामुळे फेरीवाला धोरणाला प्राधान्य द्या. जागोजागी निरनिराळ्या प्रकारचे म्हणजे गॅसच्या शेगड्या, स्टोव सगळीकडे अशा पद्धतीचे जर झाले तर फार मोठा धोका सुरक्षेला पण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे फेरीवाला धोरण हे ताबडतोब अंमलबजावणी करण्याकरता त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत.